देशातलं सगळं राजकारण चालत राहील, पण मोडीत चाललेल्या संस्था ज्या आहेत, त्या पुन्हा उभारणं फार अवघड आहे. आणि म्हणूनच एक बातमी या आठवड्यामध्ये फार अस्वस्थ करणारी होती, इस्रोमधल्या वाढत्या राजीनाम्यांची. कुठलंही स्पेस मिशन यशस्वी झालं, की त्याचं श्रेय घ्यायला राजकारणी तावातावानं पुढं येतात. पण गेल्या वर्षभरामध्ये इस्रोमध्ये प्रमुख शास्त्रज्ञांचे जवळपास 120 राजीनामे झालेले आहेत. आणि हे राजीनामे म्हणजे छोट्या लेव्हलचे कुणीतरी क्लार्क, सपोर्टिंग स्टाफ आहेत असं नाही आहे. अनेक ठिकाणी ज्यांच्यावरती प्रोजेक्टची जबाबदारी आहे, सगळी त्या मिशनची जबाबदारी आहे, असे लोक सोडून जात आहेत. आणि म्हणून हे सगळं आपल्या अवतीभोवती का होतं आहे? मुळात समाजाचं सायंटिफिक टेम्परामेंट, वैज्ञानिक दृष्टिकोन खालावत चाललेला असतानाच आपल्या सर्वात महत्त्वाच्या वैज्ञानिक संस्थेमध्ये आपण आपल्या शास्त्रज्ञांना सन्मानाची वागणूक देत नाही आहोत का? कमी पगार म्हणजे मंत्रालयातला एखादा क्लार्कसुद्धा त्याच्या इतर उत्पन्नामधून त्याच्या बाकीच्या ज्या 2 नंबरच्या गोष्टी असतात त्याच्यातनं जे कमवत असेल ते सुद्धा आपण एका शास्त्रज्ञाला नीटपणे देऊ शकत नाही का? हा अस्वस्थ करणारा सवाल आहे. आणि म्हणून या सगळ्याबद्दल जे घडतं आहे ते नीट समजून घेणं खूप आवश्यक आहे. आपल्या देशातल्या सरकारी संस्थांचं खच्चीकरण करण्याचा कार्यक्रम आता काही नवीन नाही आहे, पण हा खेळ आता थेट इस्रोपर्यंत पोहोचलेला आहे, ज्याला भारताची नासा म्हणतात. ज्या शास्त्रज्ञांनी राजीनामे दिलेले आहेत ते नेमके कोण आहेत? ज्यांच्या राजीनाम्यानंतर सरकारनं हळूच एक मेमोरेंडम काढलं, ते कशासाठी? शास्त्रज्ञांच्या सामूहिक राजीनाम्यानंतर सरकारनं हा नियम जो आहे तो कशासाठी बदललेला आहे? आणि आपल्या स्पेस मिशनवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतंय का? राजीनाम्यावरती सरकारची भूमिका काय आहे? इस्रोच्या संचालकांचं काय म्हणणं आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हजारो शास्त्रज्ञांची टीम असलेल्या इस्रोमधून 100 शास्त्रज्ञ सोडून गेल्यानं काय फरक पडेल असं वाटणाऱ्यांसाठी काय चिंतेची बाब आहे? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. इस्रोमधल्या 120 शास्त्रज्ञांनी राजीनामा देणं हे मोठ्या कटाचा कसा भाग असू शकतं, यावर अनेकांनी खरं तर विश्लेषण केलेलं आहे. त्या विश्लेषणावरही आपण येऊच, पण सुरुवात नेमकं प्रकरण काय आहे, त्याची ABCD काय आहे? नमस्कार, मी प्रशांत कदम. इस्रोमधल्या शास्त्रज्ञांच्या राजीनाम्याचं प्रकरण चर्चेत का आलं आणि कधी आलं, इथून सुरुवात करूयात. तारीख 14 जुलै 2026 या दिवशी केंद्र सरकारनं एक गोपनीय परिपत्रक जारी केलं. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 जुलैला या परिपत्रकाची बातमी द हिंदूनं छापली. बातमीचं टायटल होतं 100 शास्त्रज्ञांची इस्रोला सोडचिठ्ठी. शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यांना लगाम लावण्यासाठी अंतराळ विभागाकडनं मेमो जारी. आणि त्यानंतर 16 जुलैला बाकी सगळ्या मेनस्ट्रीम मीडियानं ही बातमी हळूहळू घ्यायला सुरुवात केली. ज्या 100 शास्त्रज्ञांनी राजीनामे दिले त्यातले मोस्ट ऑफ गगनयान मिशनच्या टीममधले आहेत. मूळ बातमी काय होती? तर इस्रोमधले शास्त्रज्ञ राजीनामे देत आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळं राष्ट्रीय धोरणातील गगनयानसारख्या काही महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांना फटका बसू शकतो. मिशन वेळेत पूर्ण होऊ शकणार नाही किंवा त्यांना उशीर होऊ शकतो. आता हे सगळे सामूहिक राजीनामे थांबवण्यासाठी सरकार अलर्ट झालं. राजीनामे मंजूर करण्याच्या नियमामध्ये बदल करण्यात येतील असं सांगणारं मेमोरंडम जारी करण्यात आलं. इस्रोचे जिथे सेंटर्स आहेत तिथल्या केंद्र प्रमुखांना राजीनामा स्वीकारण्याचे अधिकार होते. म्हणजे एखादा शास्त्रज्ञ बंगळूर सेंटरला काम करतोय तर तिथले सेंटर प्रमुख राजीनामा मंजूर करतील. पण आता मात्र तसं नसेल. केंद्र सरकारनं या नियमामध्ये बदल केला. सेंटर प्रमुखांचे अधिकार सरकारनं थेट आपल्याकडं घेतले आणि शास्त्रज्ञांचा राजीनामा डिपार्टमेंट ऑफ स्पेस म्हणजे अंतराळ विभागाच्या शिफारशीशिवाय मंजूर होणार नाही असं म्हटलं. प्रश्न असा उपस्थित होतो की केंद्र सरकारला शास्त्रज्ञांच्या राजीनाम्याच्या विषयामध्ये अशी तातडीनं लक्ष देण्याची गरज का भासली? कारण हा मुद्दा जो आहे तो त्याच्या पलीकडचा आहे. का सोडतायत शास्त्रज्ञ इस्रो? 100 ते 120 पेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी राजीनामे किंवा VRS घेतलेली आहे. बेंगळुरूमध्ये 80, तिरुवनंतपुरम सेंटरमधल्या 20 शास्त्रज्ञांचे राजीनामे, 2012 ते 2024 700 जणांचे राजीनामे झालेले आहेत. आणि 2004 ते 7 50% कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडलेली आहे. इस्रोमध्ये एकूण 18,000 मंजूर पदं आहेत.
सध्या एकूण 14,600 प्लस प्रशासकीय सेनेतली 4,000 मंजूर पदं आहेत. 14,000 शास्त्रज्ञ असलेल्या इस्रोमधून 100-150 लोकांनी राजीनामा दिला तर त्यात काय एवढं मोठं? कुठल्याही संस्थेमध्ये HR ला राजीनामे सतत होणं या गोष्टीला फेस करावं लागतं असं काही लोकांना वाटू शकतं, पण ही गोष्ट तितक्यापुरती मर्यादित नाही आहे. सार्वजनिक मिशन जेव्हा आपले डिक्लेअर असतात तेव्हा मोठ्या पदावरच्या लोकांनी त्या सगळ्या गोष्टी सोडणं याच्या पाठीमागं सरकारी अनास्थासुद्धा कारणीभूत आहे कुठंतरी. कारण ज्यांनी राजीनामे दिलेले आहेत त्याच्यामध्ये असे सायंटिस्ट आहेत की ज्यांनी इस्रोच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावरती काम केलेलं आहे. राजीनामा दिलेल्यांमध्ये व्हिक्टर जोसेफ यांचंही नाव आहे. कोण आहेत व्हिक्टर जोसेफ? गगनयान मोहिमेतले LVM-3चे प्रोजेक्ट डायरेक्टर, इस्रोच्या सर्वोच्च श्रेणी अधिकाऱ्यांच्यापैकी हे एक पद आहे. असोसिएट सायंटिफिक सेक्रेटरी, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशनचे संचालक. LVM-3 प्रोजेक्टसाठी 2011, 14 आणि 17मध्ये त्यांना इस्रोनं गौरवलेलं होतं. आणि राजीनामा दिलेल्या शास्त्रज्ञांपैकी दुसरं नाव आहे आदित्य रालापल्ली. हे तेच शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी चांद्रयान-3 लँडिंग व्यवस्थित व्हावं म्हणून 1 लाखापेक्षा जास्त वेळा सिम्युलेशन्स केलेले होते. 13 वर्षांपासून ते इस्रोत काम करतायत. 15पेक्षा जास्त स्पेस मिशन्स त्यांनी डिझाईन केलेले आहेत आणि त्यांच्याबद्दलसुद्धा भरपूर माहिती इंटरनेटवरती उपलब्ध आहे. अशा सिनियर आणि एक्सपिरियन्स शास्त्रज्ञांनी राजीनामे दिलेल्यानं खळबळ उडालेली आहे. मी तुम्हाला 2-3च नावं सांगितली, पण अनेक ठिकाणी प्रोजेक्ट डायरेक्टरसुद्धा राजीनामे देत आहेत. त्यामुळं ही बाब जी आहे ती जास्त महत्त्वाची ठरते. या सगळ्याबद्दल सरकारचं म्हणणं काय आहे तर जितके लोक जातात तितके नवीनही येतात. स्पेस प्रोजेक्ट रखडले नाही पाहिजेत. आमची टीम मोठी आहे. माजी इस्रो प्रमुख सोमनाथ यांचं उदाहरणही त्यांनी दिलं आहे. ते म्हणतात की सोमनाथ यांच्या जाण्यानं गगनयानचं काम थांबलेलं नव्हतं. दुसरीकडे आत्ताचे इस्रो प्रमुख नारायण यांनी म्हटलेलं आहे की कर्मचारी जाणं हा कुठल्याही संस्थेचा भाग असतो. एकाच्या जाण्यानं काम थांबत नाही. इस्रो ही परिस्थिती सांभाळण्यासाठी सक्षम आहे असं सध्याचे प्रमुख म्हणत आहेत. त्यांचं म्हणणं बरोबरही आहे. एकाच्या जाण्यानं काम थांबत नाहीच, पण जेव्हा अनेक लोक एकाच वेळी सोडून जातात तेव्हा परिणाम हा होतोच. आणि कितीही नाकारलं तरी अनुभवी आणि वरिष्ठ पदावरचे लोक अशा पद्धतीनं एकत्रित जाणं याच्यामुळं आपल्या एकूण वैज्ञानिकांच्या मनोवृत्तीवरती सुद्धा परिणाम होतोय, हे नाकारून चालणार नाही. काय कारणं असतील मग की ज्याच्यामुळं हे राजीनामे होत आहेत? त्यांच्यावरती ताण आहे का? पगार कमी दिले जातोय का? निर्णय प्रक्रियेतल्या काही त्रुटी आहेत का? कामाचं स्वातंत्र्य त्यांना मिळत नाही आहे का? की या शास्त्रज्ञांना बेटर अपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करतायत? खरी मेक इथंच आहे. खाजगीकरणानं देशातल्या प्रमुख संस्थांची काय अवस्था करून ठेवलेली आहे हे याच्याबद्दल काय आता वेगळं बोलायला नको. BSNL हे त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. LIC बद्दलच्या बातम्या तर गेल्या महिनाभरामध्ये आपण बघतोच आहोत आणि आता हे सगळं आपल्या इस्रोपर्यंत येऊन ठेपलेलं आहे. आपल्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये स्कायरॉट एरोस्पेस, अग्निकुल कॉस्मॉस, पिक्सेल बेलाटिक्स एरोस्पेस अशी खूप नावं समोर येत आहेत. 2020पासून भारतीय अंतराळ क्षेत्र हे प्रायव्हेट कंपन्यांसाठी खुलं करण्यात आलं. तेव्हापासून देशात 400पेक्षा जास्त स्पेस स्टार्टअप्स कार्यरत आहेत. या प्रायव्हेट स्पेस कंपन्यांनी आत्तापर्यंत $500 मिलियन इन्व्हेस्टमेंट मिळवली आहे. त्यापैकी $150 मिलियन इन्व्हेस्टमेंट 2025 या एकाच वर्षात झाल्याची समोर आहे आकडेवारी. त्यामुळं काय झालं तर प्रायव्हेट स्पेस कंपन्यांनी जास्त पगार, स्टॉक ऑप्शन्स, क्विक डिसिजन मेकिंग या सगळ्या गोष्टी या शास्त्रज्ञांसाठी केल्या. करिअरच्या सुरुवातीलाच नेतृत्वाची संधी देण्याचा सुद्धा त्यांनी सपाटा लावला आहे. त्याच्यामुळं यंग सायंटिस्टसुद्धा तिथं आकर्षित होणं हे स्वाभाविक आहे. तुम्हाला सोमनाथ आठवतच असतील, ज्यांनी चांद्रयान-3 मोहीम फत्ती केली. ते सोमनाथ हे रॉकेट सायंटिस्ट होते. रिटायर झाल्यानंतर त्यांनी प्रायव्हेट स्पेस सेक्टरमध्ये पाऊल ठेवलं. सध्या ते अग्निकुल कॉस्मॉस या भारतातल्या अत्यंत आघाडीच्या प्रायव्हेट स्पेस कंपनीच्या बोर्डावरती ऑब्झर्व्हर म्हणून काम करत आहेत. स्पेस रिसर्च हा फार गुंतागुंतीचा विषय आहे. इथं फक्त टॅलेंट चालत नाही, अनुभवही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळं रिसोर्स फ्रेश असला तरी त्याला एखादी सिस्टीम कळायला वेळ लागतो. खूप लोक सोडून गेल्यानं आणि नवीन लोकांच्यासोबत काम करताना वेळापत्रक कोलमडू शकतं. प्रोजेक्ट आणि मिशन्स लेट होऊ शकतात. पर्यायानं अंतराळ क्षेत्रामध्ये देशाचा व्यावसायिक वेग जो आहे तो मंदावतो. दुसरा गंभीर परिणाम आहे की टॅक्सपेयर आणि ह्युमन कॅपिटलचं नुकसान
इस्रोमध्ये रुजू झाल्यानंतर शास्त्रज्ञांना ॲडव्हान्स लॅब्स, क्रायोजेनिक टेस्टिंग आणि फेल्युअरमधून शिकण्याची संधी सरकार स्वतःचा निधी खर्च करून देत असतं. जेव्हा एखादा शास्त्रज्ञ संस्था सोडतो तेव्हा सरकारनं त्याच्या ट्रेनिंगवर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च एका झटक्यामध्ये वाया जातो आणि त्याचा थेट फायदा खाजगी कंपन्यांना मिळतो. तिसरा गंभीर परिणाम तो म्हणजे वर्ल्ड फोरमवर आपली इमेज डॅमेज होण्याचा. इस्रोमधून खूप लोक जेव्हा नोकरी सोडतात तेव्हा इस्रोबद्दलच्या जागतिक स्तरावरच्या विश्वासार्हतेला तडा जाण्याची शक्यता निर्माण होते, कारण सिनियर्स सोडून गेल्यामुळं ज्युनियर्सवर कामाचा ताण वाढतो आणि तो ताण वाढला की मग ज्युनियर्सवरती सुद्धा या सगळ्या निर्णयांचा परिणाम होणं साहजिक असतं. त्यामुळं या सगळ्यामधून आपण आपल्या आघाडीच्या विज्ञान संस्थेची काय नेमकी अवस्था केलेली आहे हे आपल्याला लक्षात येते. ज्या सरकारला बाकीच्या सगळ्या राजकीय गोष्टी करायला वेळ आहे, मोठमोठ्या घोषणा करायला वेळ आहे, त्यांना त्या शास्त्रज्ञांच्या बेसिक सुविधांच्याकडं लक्ष द्यायला वेळ नाही आहे का? या शास्त्रज्ञांचे असे काय प्रश्न आहेत की ज्याच्यामुळं ते आपल्या इस्रोमध्ये अभिमानानं आणि आनंदानं राहतील, याच्याबद्दलचे खरं तर विचार व्हायला पाहिजेत. पण जिथं मुळात समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोनच कमी होत चाललेला आहे, तिथं इस्रोची ही अवस्था झाली तर त्याच्याबद्दल काय वाईट वाटून घ्यायचं, अशा अवस्थेमध्ये आत्ता आपल्या सरकारची स्थिती आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? इस्रोच्या या परिस्थितीला नेमकं कोण जबाबदार आहे? तुमची मतं कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.